रात्रीचे 11 वाजले होते. विक्रम आरशासमोर उभा होता. हातात ब्रश, तोंडात पेस्ट, पण नजर आरशातल्या स्वतःकडे. तो स्वतःकडे बघत होता, पण त्याला जे दिसत होतं ते त्याला आवडत नव्हतं. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, खांदे झुकलेले, चेहऱ्यावर एक थकवा जो झोपेने जात नाही. तो 35 वर्षांचा होता, पण आरशात 50 वर्षांचा माणूस दिसत होता. मनात एक विचार आला, मी असा का झालो? आयुष्यात कुठे चुकलो? आणि लगेच दुसरा विचार, काहीच बरोबर करत नाहीस तू, तुला कधीच काही जमणार नाही. तो विचार त्याच्या आवाजात होता, पण तो त्याचा नव्हता. तो कोणाचा तरी होता. शाळेतल्या शिक्षकाचा, वडिलांचा, बॉसचा, एका एक्स गर्लफ्रेंडचा. वर्षानुवर्षे ऐकलेले शब्द आता त्याच्याच आवाजात बोलत होते. विक्रम एकटा नाही. आपल्यापैकी किती पुरुषांच्या आत असे आवाज आहेत. दिवसभर बाहेर स्ट्रॉंग दाखवायचं, बॉससमोर हसायचं, मित्रांसमोर जोक करायचा, घरी आल्यावर बायकोसमोर सगळं ठीक आहे म्हणायचं. पण आत एक आवाज सतत बोलत असतो, तू पुरेसा नाहीस, तू अपयशी आहेस, तू काहीच करू शकत नाहीस. दी अचीव्हमेंट विस्परर या पुस्तकात एक साधी पण खोल गोष्ट सांगितली आहे. तुमच्या आत जो आवाज बोलतो तोच तुमचं आयुष्य बनवतो. तुम्ही जे स्वतःला दिवसभर सांगता ते तुम्ही होता. विक्रम स्वतःला काय सांगत होता? मी पुरेसा नाही, मी थकलोय, मला जमणार नाही. आणि विश्वात नेमकं तेच घडत होतं. तो थकत होता, काही जमत नव्हतं, कारण त्याने आधीच ठरवलं होतं की काही जमणार नाही. एक पहिलवान होता, भास्कर. तो लहानपणापासून कुस्ती खेळायचा. त्याचा आजोबा त्याला एक गोष्ट रोज सांगायचा, तू शेरासारखा आहेस, तुला कुणी हरवू शकत नाही. भास्कर हसायचा, लहान होता, पण ते शब्द त्याच्या डोक्यात बसले होते. तो जेव्हा मैदानात उतरायचा त्याला भीती वाटायची नाही. का? कारण त्याला माहीत होतं तो शेर आहे. त्याच गावात दुसरा एक मुलगा होता, रघु. त्याला घरी सतत सांगायचे, तुझ्याने काही होणार नाही, तू कमजोर आहेस. रघुकडे तेवढंच बळ होतं जेवढं भास्करकडे होतं. पण रघु कधीच जिंकला नाही, कारण जिंकायच्या आधी त्याने हरणं स्वीकारलं होतं. फरक शरीरात नव्हता, फरक शब्दांत होता, रोजच्या ऐकलेल्या शब्दांत होता. आपल्यापैकी बहुतेकांना कुणी असे शब्द दिले नाहीत. कुणी तू शेर आहेस म्हटलं नाही. उलट बरेच जण म्हणाले, जास्त उडू नकोस, तुझी लायकी बघ, जे आहे त्यात समाधानी राहा. हे शब्द ऐकत ऐकत आपण आतून लहान होत गेलो. पण एक चांगली बातमी आहे, जे शब्द आत गेलेत ते बदलता येतात. आणि ते बदलण्याची पद्धत आहे ॲफर्मेशन्स, आत्मवाक्य. ॲफर्मेशन्स म्हणजे काय? ॲफर्मेशन्स म्हणजे तुम्ही स्वतःला जाणीवपूर्वक दिलेला शब्द, जो तुम्ही रोज बोलता, जो तुमच्या आतल्या जुन्या आवाजाला हळूहळू बदलतो. पण थांबा, इथे एक गैरसमज आहे. बरेच लोक म्हणतात, मी आरशासमोर उभं राहून आय एम रिच म्हटलं, काहीच झालं नाही. खरं आहे, कारण नुसते शब्द बोलणं म्हणजे ॲफर्मेशन नाही. ॲफर्मेशन म्हणजे एक शब्द आणि त्याच्या मागची भावना, दोन्ही एकत्र. विक्रमने एक दिवस हा प्रयोग केला. तो आरशासमोर उभं राहिला, म्हणाला, मी स्ट्रॉंग आहे. पण आतून हसू आलं. मन म्हणालं, कुठला स्ट्रॉंग, दिवसभर बॉससमोर मान झुकवतोस. शब्द बाहेर आला, पण भावना विरुद्ध होती. हे काम करत नाही. मग विक्रमने वेगळं केलं. तो म्हणाला, मी स्ट्रॉंग होत आहे. फक्त एक शब्द बदलला, आहे ऐवजी होत आहे. आणि आतला विरोध कमी झाला. कारण हे खरं होतं. तो खरोखर बदलायला सुरुवात करत होता. दी अचीव्हमेंट विस्परर म्हणतात, पहिली गोष्ट, तुमचं अफर्मेशन विश्वासार्ह असायला हवं. जर तुमचं मन ते स्वीकारत नसेल तर ते काम करत नाही. सुरुवात लहान करा. मी करोडपती आहे ऐवजी मी पैसे कमवायला शिकत आहे. मी कॉन्फिडेंट आहे ऐवजी मी रोज थोडा कॉन्फिडेंट होत आहे. लहान अफर्मेशन्स मोठे बदल घडवतात, कारण मन त्यांना स्वीकारतं. दुसरी गोष्ट, अफर्मेशन्स फक्त सकाळी नाहीत, दिवसभर आहेत. विक्रमला ऑफिसमध्ये बॉस चिलायचा. आधी तो घाबरायचा. आता त्याने एक सवय लावली. बॉस समोर जाण्याआधी बाथरूममध्ये जाऊन 2 मिनिटं स्वतःलाच सांगायचा, मी शांत आहे, मी माझं काम नीट करतो, बॉसचा राग हा माझा नाही. 3 शब्द, 30 सेकंद. पण मीटिंगमध्ये फरक पडायचा. आवाज थरथरत नव्हता, हात कापत नव्हते. हे मॅजिक नाही, हे सायन्स आहे. आपला मेंदू न्यूरल पाथवेजवर चालतो. रस्ते, जे विचार तुम्ही वारंवार करता ते रस्ते मोठे होतात, जे कमी करता ते रस्ते बंद होतात. तुम्ही जर 30 वर्षे मी कमजोर आहे हा विचार केला असेल, तो रस्ता हायवे झाला आहे. नवीन रस्ता मी स्ट्रॉंग होत आहे हा सुरुवातीला पाऊल वाट असेल, पण रोज त्यावरून चाललात तो पण हायवे होईल. फक्त वेळ लागतो आणि सातत्य. एक शेतकरी बघा, तो एक झाड लावतो, रोज पाणी घालतो,
पहिल्या आठवड्यात काही दिसत नाही. दुसऱ्या महिन्यात एक लहान पालवी, 6 महिन्यांनी एक छोटं झाड, 2 वर्षांनी सावली, 5 वर्षांनी फळं. जर त्याने पहिल्याच महिन्यात कंटाळून पाणी घालणं बंद केलं तर काय झालं असतं? काहीच नाही. अफर्मेशन्स पण असंच झाड आहे. रोज पाणी घाला. दिसणार नाही लगेच, पण एक दिवस, एक क्षण असा येईल तुम्ही स्वतःला ओळखणार नाही. विक्रमने एक डायरी विकत घेतली. साधी, स्वस्त, निळ्या रंगाची. त्यावर त्याने लिहिलं, माझ्यासाठी. बस, दुसरं काही नाही. त्या डायरीत त्याने पहिल्या पानावर एक प्रश्न लिहिला, मी स्वतःला रोज काय सांगतो? आणि मग खाली लिहायला बसला. जे मनात येईल ते. कुठलाही फिल्टर नाही, कुठलाही विचार नाही. जे लिहिलं ते बघून तो थांबला. मी नेहमी चुकतो. मला कधीच प्रमोशन मिळणार नाही. मी एक ॲव्हरेज माणूस आहे. माझ्याने मोठं काही होणार नाही. मी थकलोय. मला कुणाला सांगता येत नाही. 5 मिनिटात एक पान भरलं. सगळं नकारात्मक, सगळं स्वतः विरुद्ध. तो बघत राहिला. मग त्याला कळलं, हा माझा सगळ्यात मोठा शत्रू बाहेर नाही, तो माझ्या आत आहे. माझ्याच आवाजात बोलतो, माझ्याच शब्दांनी मला मारतो. दी अचीव्हमेंट विस्परर म्हणतात, पुरुषांची सगळ्यात मोठी लढाई बाहेर नसते, ती आत असते. आणि त्या लढाईसाठी शस्त्र लागतं. शब्दांचं शस्त्र. योग्य शब्द, योग्य वेळी, रोज. आता विक्रमने त्या पानाखाली एक रेघ मारली. त्याखाली लिहिलं, आता काय बदलायचंय? आणि त्या प्रत्येक नकारात्मक वाक्याचं एक नवीन वाक्य लिहिलं. हे आहेत ते 5 ॲफर्मेशन्स जे त्याने निवडले. आणि हे 5 ॲफर्मेशन्स द अचीव्हमेंट विस्परर या पुस्तकाच्या गाभ्यातून आलेले आहेत. पहिलं ॲफर्मेशन, मी आव्हानांसाठी बनलो आहे. विक्रम आधी म्हणायचा, मला प्रॉब्लेम्स नकोयत, मला शांत आयुष्य हवं आहे. पण हे शक्य नाही. आयुष्यात प्रॉब्लेम्स येणारच. प्रश्न हा आहे, तुम्ही त्यांना कसं बघता? एक लोहार बघा, तो लोखंड घेतो, ते ठोकतो, जाळतो, पुन्हा ठोकतो. त्या प्रक्रियेत लोखंड मजबूत होतं. जर लोखंड बोलू शकलं असतं तर ते म्हणालं असतं, मला नको हे, मला त्रास होतोय. पण तो त्रास नसता तर ते लोखंड कधीच तलवार झालं नसतं. तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्स म्हणजे ती आग आहे. तुम्ही ते लोखंड आहात. प्रत्येक आव्हान तुम्हाला जास्त मजबूत बनवतंय, जर तुम्ही त्याला तसं बघितलं तर. विक्रमने सकाळी उठल्यावर हे म्हणायला सुरुवात केली, मी आव्हानांसाठी बनलो आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मला मजबूत करतो. पहिले 2 दिवस वाटलं, खोटं वाटतंय. 3ऱ्या दिवशी बॉसने एक कठीण प्रोजेक्ट दिलं. आधी तो घाबरला असता, पण त्या दिवशी एक वेगळा विचार आला, ठीक आहे, हे माझ्यासाठी आहे, मी हे करू शकतो. एक छोटा फरक, पण खूप मोठा. दुसरा ॲफर्मेशन, माझा वेळ येतो आहे, मी तयार आहे. पुरुषांना सगळ्यात जास्त कशाचा त्रास होतो? कंपॅरिझनचा. दुसरा पुढे दिला, दुसऱ्याला प्रमोशन मिळालं, दुसऱ्याने घर घेतलं. हे बघून आत एक जळजळ होते. मी का मागे आहे? माझं कधी होणार? हे नॅचरल आहे, पण हे डिस्ट्रक्टिव्ह आहे. एक द्राक्षाची बाग होती. त्यात 2 झाडं होती. एक लवकर फुलायचं, दुसरं उशिरा. पण उशिरा फुललेल्या झाडाची द्राक्ष जास्त गोड असायची. का? कारण त्याने जास्त वेळ घेतला, जास्त पक्वता आली, जास्त खोली आली. प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. तुमचं झाड उशिरा फुलत असेल, पण ते फुलणार नक्की आहे. फक्त तुम्ही स्वतःला सांगत राहायला हवं, माझा वेळ येतो आहे, मी तयार आहे. विक्रमने हे ॲफर्मेशन रोज रात्री झोपण्याआधी म्हणायला सुरुवात केली. डोळे मिटले, श्वास शांत केला आणि मनात म्हणाला, माझा वेळ येतो आहे, मी तयार आहे. 7 दिवसांनी एक गोष्ट झाली. त्याने दुसऱ्यांकडे बघणं कमी केलं, स्वतःकडे बघायला लागला. स्वतःची प्रगती दिसायला लागली, छोटी पण खरी. 3रं ॲफर्मेशन, मी माझ्या कुटुंबासाठी एक खांब आहे. पुरुषाला घरात कोणी सांगत नाही, तू किती महत्त्वाचा आहेस. कारण आपण असं बोलत नाही, भावना दाखवत नाही. पण आत कुठेतरी एक भूक असते, मला महत्त्वाचं वाटायचंय. हे ॲफर्मेशन ती भूक भरतं, स्वतःसाठी. विक्रमचे वडील खूप कमी बोलायचे. कधी म्हणाले नाहीत, शाब्बास. कधी म्हणाले नाहीत, तुझा अभिमान आहे. विक्रम मोठा झाला ती भूक घेऊन. बॉसने तारीफ केली की दिवस चांगला, बॉसने ओरडला की दिवस वाईट. दुसऱ्याच्या शब्दांवर त्याचं आयुष्य चालत होतं. द अचीव्हमेंट विस्परर म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा दुसऱ्याची गरज कमी होते. स्वतःला सांगा, मी माझ्या कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे, मी त्यांचा आधार आहे, माझं असणं फरक करतं. विक्रमने हे सकाळी आंघोळीनंतर म्हणायला सुरुवात केली, स्वतःशीच, हळू आवाजात, पण मनापासून. 2 आठवड्यांनी एक गोष्ट झाली. त्याने दुसऱ्यांकडे बघणं कमी केलं, स्वतःकडे बघायला लागला. स्वतःची प्रगती दिसायला लागली, छोटी पण खरी. 4थं ॲफर्मेशन, मी माझ्या भावना ओळखतो
आणि मी स्ट्रॉंग आहे. हे पुरुषांसाठी सगळ्यात कठीण ॲफर्मेशन आहे. का? कारण आपल्याला शिकवलंय पुरुष रडत नाही, पुरुष घाबरत नाही, पुरुष थकत नाही. हे खोटं आहे, पण आपण ते खरं मानत आलो. एक डोंगर बघा, पावसाळ्यात त्यावर धुकं असतं, वाऱ्याने हलतो, पण डोंगर डोंगरच राहतो. तो हल्ला म्हणून कमजोर नाही, तो हलतो पण उभा राहतो. पुरुष असाच असतो. रडणं म्हणजे कमजोरी नाही, भीती वाटणं म्हणजे कावड नाही, थकणं म्हणजे हार नाही. या भावना माणसाच्या आहेत. त्या ओळखणं म्हणजे स्ट्रेंथ आहे, वीकनेस नाही. विक्रम एकदा खूप रडला, एकट्याने, बाथरूममध्ये, दार लावून, पाण्याचा आवाज करून, कारण कुणाला कळायला नको होतं. रडून झाल्यावर त्याने आरशात बघितलं आणि म्हणाला, मला दुखतंय आणि मी तरीही उभा आहे, मी स्ट्रॉंग आहे. त्या एका क्षणाने त्याला वर्षांचा धाकवा थोडा हलका केला. 5वं ॲफर्मेशन, मी रोज 1% चांगला होतो आहे. हे सगळ्यात प्रॅक्टिकल आहे आणि सगळ्यात शक्तिशाली. 1%, फक्त 1%, रोज. एका वर्षात 365%. म्हणजे तुम्ही वर्षभरात जवळजवळ 4 पट चांगले झालेले असाल. पण आपण काय करतो? आपण म्हणतो, मला एकदम बदलायचंय, एकदम स्ट्रॉंग व्हायचंय, एकदम सक्सेसफुल व्हायचंय. आणि एकदम होत नाही म्हणून सोडून देतो. 1% सोपं आहे, 1% शक्य आहे, 1% खरं आहे. विक्रमने हे ॲफर्मेशन दुपारी जेवणानंतर म्हणायला सुरुवात केली. मी आज 1% चांगला झालो, उद्या आणखी 1% होईन. 3 महिन्यांनी त्याचा बॉस म्हणाला, विक्रम, तू आजकाल वेगळा वाटतोस, काय केलंस? विक्रम फक्त हसला. आता एक महत्त्वाचं सांगतो, हे 5 ॲफर्मेशन्स कसे वापरायचे. सकाळी उठल्यावर पहिलं आणि दुसरं, मी आव्हानांसाठी बनलो आहे, माझा वेळ येतो आहे. फक्त 1 मिनिट, फोन उघडण्याआधी, बातम्या बघण्याआधी. हे 2 वाक्य. दिवसभरात तिसरं आणि चौथं, जेव्हा कठीण वाटेल, जेव्हा कुणी ओरडेल, जेव्हा थकवा येईल, त्या क्षणी एक दीर्घ श्वास आणि हळूच स्वतःला सांगा, मी माझ्या कुटुंबासाठी खांब आहे, मी माझ्या भावना ओळखतो आणि तरीही स्ट्रॉंग आहे. रात्री झोपण्याआधी 5वं, मी आज 1% चांगला झालो. डोळे मिटा. त्या दिवसात एक छोटी गोष्ट आठवा जी बरोबर केलीत, ती अनुभवा, मग झोपा. हे 7 दिवस करा, फक्त 7 दिवस. 8व्या दिवशी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी बदललोय का? उत्तर येईल हळुवारपणे, शांतपणे, हो. विक्रमने केलं. त्याचं आयुष्य एकदम बदललं नाही, पण तो बदलला आणि तो बदललेला माणूस हळूहळू त्याचं आयुष्य बदलत आहे.